ज्यांनी त्यांच्या 70 एकर शेतीपैकी 60 एकरमध्ये 14-35-14ची पेरणी केलेली होती आणि 10 एकरमध्ये इतर खत वापरलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना जय किसानचे 14-35-14 हे खत वापरल्यानंतर नेमकं पिकांमध्ये काय फरक जाणून आला आहे. नमस्कार सर, आपली ओळख. नमस्कार, मी राजू राठोड, शिंगनगर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. मी सध्याला 70 एकर जमीन करत आहे. त्याच्यात 60 एकर जय किसानचं 14-35-14 हे खत वापरलेलं आहे आणि 10 एकरमध्ये 10 पाकिट दुसरं अदर खत वापरलेलं आहे. मी त्यांच्यातलं तुम्हाला जरा फरक दाखवून देतो. या. 1 मिनिट. हे आहे 14-35-14 खत वापरलेले हां तूर आणखीन उडीद. हां आता यांच्यात वाढीत आणि यांच्या पान एकदम टवटवीत दिसतात. हां आणि जसं काय दुसरी त्याच्यात मिक्स खात जे मी म्हणलो आता तुम्हाला सध्याला, हां त्याच्यात 10 पोते आदर खात घेतलेले आहे. हां त्यांच्यात दुसरे खात आहे, त्याच्या साईडला एक प्लॉट आहे, हां त्याच्यात बी थोडं बघणे हे आहे. हां इथं ते खात वापरलेलं आहे ते आणि हे पिकामध्ये हां लईच फरक दिसतंय. हां ह्याची वाढमध्ये फरक दिसते. हे त्याच्या पानात टवटिवी एवढं नाहीत हां आणि जसं आम्ही पेरलो तसं ह्याची हाईट वाढत नाही. हां जसं 14-35-14 त्या प्लॉटमध्ये घातलेलं आहे त्याच्या ह्याच्यात काय दिसत नाही. ह्यासाठी शेतकरी मित्रांना माझं सांगायचं मतलब आहे की त्या खातात ह्या खातात लय फरक आहे. एकदा जय किसानचं 14-35-14 खात वापरून पाहणे, एकदा शेतात नेऊन प्रयोग करणे त्याचं आणि त्यानंतर त्यांचा रिझल्ट पाहणे. तर शेतकरी बंधूंनो, आपण पाहू शकताय इथं 14-35-14 वापरलेलं नाही आहे आणि शेजारी दुसरा प्लॉट आहे आपला जे की 14-35-14 वापरलेला आहे. तर आपण पाहू शकताय 14-35-14 वापरल्यानंतर कसा फरक दिसून येतोय. फुटवा वगैरे व्यवस्थित झालेला आहे, पिकावरती काळुंकी आहे. यांनी जय किसानवरती खूप मोठा विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांचं जय किसानच्या वतीनं खूप खूप आभार. आणि सर, आपण दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी काय मार्गदर्शन कराल? मी दुसऱ्या शेतकरी बंधूंना सांगतो की अनेकदा सांगतो, जसं एकदा प्रयोग करून बघणे, हे खात घेणे आणि अदर खात बी घालून बघणे, याच्यात